नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चायनीज रेसिपी प्रॉन्स फ्राईड राईस आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी प्रॉन्स चिलीची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण बघूया भाज्या काय काय घेतल्यात. इकडे मी लाल शिमला मिरची घेतली, कोबी घेतले बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची, थोडी ब्रोकोली घेतली बारीक चिरून, पिवळी शिमला मिरची बारीक चिरून, गाजर बारीक चिरून आणि हे झुकिनी घेतले बारीक चिरून. अजून तुम्ही याच्यामध्ये फरसबी म्हणजे ज्या भाज्या आपल्याकडे असतील त्या अवेलेबल असतील त्या घ्यायच्या आहेत. तर हे भाज्या मी एवढ्या घेतलेल्या आहे. नंतर आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं. आता आपण व्हिडिओमध्ये बघूया आपण किती किती टाकायचं. आणि इथे मी सर्व भाज्या थोड्या थोड्या काढून मिक्स भाज्या आम्ही इथे प्रॉन्स चिलीसाठी ठेवल्यात, ते आपण नंतर प्रॉन्स चिलीमध्ये वापरणार आहोत. आपल्याला सोया सॉस सुद्धा लागणार आहे. त्यासोबत आपल्याला लागेल रेड चिली सॉस, विनेगर, टोमॅटो केचप, मिरी पावडर. हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे तयार केलेला लांब तांदळाचा भात. हा पूर्ण शिजवलेला आहे. तर आता आपण प्रॉन्स फ्राईड राईस बनवायला घेऊया. आता मी ते प्रॉन्स फ्राईड राईस आणि प्रॉन्स चिलीसाठी 10 ते 15 मोठे प्रॉन्स घेतलेत. त्याला आपण पहिल्यांदा मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी मी ते अर्धा लिंबू घेतलं आहे मोठं, ते लावून घेऊया. थोडी हळद टाकूया, थोडंसं मीठ लावून घेऊया, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट लावून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित लावून घेऊया. आता आपण फ्राईड राईस बनवायला घेऊया. इथे मी कढई तापून घेतली आणि त्याच्यात 4-5 चमचे तेल गरम करून घेतलंय. ह्याच कढईमध्ये मी भात बनवून घेतला होता, तीच कढई आता आपण परत वापरतो. पहिल्यांदा आपण बारीक चिरलेला लसूण घालूया, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला अद्रक, परतून घेऊया. इथे लसूण, आलं आणि मिरची आपण परतून घेतली. आता आपण याच्यामधले अर्धे प्रॉन्स याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. हे व्यवस्थित परतून घेऊया. प्रॉन्स पटकन शिजले जातात, त्याच्यामुळे जास्त काय त्यांना शिजवायची गरज नसते. सर्व मी परतून घेतले. आता हे 2-3 मिनिट आपण फ्राय करून घेऊया. थोडंसं गॅस बारीक करूया आणि भाज्या घालूया. ब्रोकोली, हिरवी शिमला मिरची, कोबी, लाल शिमला मिरची, झुकिनी, पिवळी शिमला मिरची आणि गाजर. आता हे भाज्या आपल्याला थोड्याशा असे टॉस करायचे, जास्त शिजवायचे नाही आहेत. वरून झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं शिजून घेऊया. आता इथे भाज्या आपण 2-3 मिनिटं फ्राय करून घेतले. थोडेसे परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो केचप 2 चमचे, रेड चिली सॉस हे सुद्धा 2 चमचे घातले.
मिक्स करूया. आता आपण हा शिजवलेला राईस घालूया. आता आपण मिरी पावडर घालूया. सोया सॉस घालूया 2 चमचे. चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ आपण भातामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे कमी टाकायचं. 1 चमचा विनेगर. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता गॅस थोडासा मोठा करून 1-2 मिनिटं परतून घेऊया. इथे आपला प्रॉन्स फ्राईड राईस बनवून तयार आहे. आता आपण प्रॉन्स चिली बनवायला घेऊया. आता इथे मी उरलेले प्रॉन्स घेतले त्याच्यामध्ये थोडं आपण कॉर्नफ्लॉवर घालूया आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया. आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आता इथे मी तवा घेतलाय त्याच्यावरती थोडं तेल टाकूया. मॅरिनेट केलेले प्रॉन्स फ्राय करून घेऊया. तर आपण हे परतून घेऊया. आता हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता हे व्यवस्थित फ्राय झालेत आपण काढून घेऊया. ते सर्व प्रॉन्स मी काढून घेतले. आता त्याच गॅसवरती कढई ठेवूया. थोडं तेल घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला अद्रक, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेऊया. इथे आपले आलं आणि लसूण फ्राय झाले. आता आपण मीठ भाजायला घालूया. दोन 3 मिनिटं परतून घेऊया. एक चमचा रेड चिली सॉस घालूया. 1 चमचा टोमॅटो केचप घालूया. थोडीशी मिरी पावडर घालूया. छान परतून घेऊया. 1 चमचा विनेगर घालूया. एक चमचा सोया सॉस. आता आपण फ्राय केलेले प्रॉन्स घालूया. थोडंसं मीठ घालूया. छान व्यवस्थित परतून घेऊया. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करून त्याची स्लरी केली ती घालूया.
आता हे छान फिरवून घेऊया. आता इथे आपलं प्रॉन्स चिली तयार आहे. गॅस बंद करूया. आता आपण प्लेटमध्ये राईस आणि प्रॉन्स चिली सर्व करूया. इथे मी प्लेट घेतलेली आहे. आता आपण गरमागरम राईस सर्व करूया. वरून थोडी शिमला मिरची घालूया. आपला प्रॉन्स फ्राईड राईस इथे तयार आहे. आता आपण प्रॉन्स चिली सर्व करूया. ते मी दुसरी प्लेट घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण प्रॉन्स चिली सर्व करूया. वरून शिमला मिरचीचे तुकडे घालूया. इथे आपलं प्रॉन्स चिली सुद्धा तयार आहे. दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.